थोडंसं पास्टमध्ये गेलो आणि थोडं चिंतन केलं. आजच्या युगामध्ये आपण आहोत आणि जो बुद्ध काळ होता, म्हणजे 2600 वर्षापूर्वीचा काळ, त्या काळामध्ये लोकं ज्या पद्धतीने राहत होते, ज्या वातावरणात राहत होते आणि अशा वातावरणात राहून ते स्वतः प्रॅक्टिस करत होते. बरोबर आहे. आज आपल्याला खूप सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे आपल्याकडे बिल्डिंग्स आहेत, धम्मा हॉल आहेत, घर आहेत, रूम आहेत. मेडिटेशन सेंटरला गेलो तर त्या मेडिटेशन सेंटरमध्ये अशी व्यवस्था निर्माण केलेली असते, की तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला असं वातावरण उपलब्ध असतं, की ते तुम्हाला मनाला पोषक असतं ध्यान करण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे जिथे ध्यानाच्या शिबिराला आपण जातो. उदाहरणच सांगायचं झालं तर विपश्यना शिबिरासाठी इगतपुरीला तुम्ही गेलात किंवा जिथे सेंटर्स आहेत तिथे गेलात, तर तिथं ते वातावरण तयार करण्यात आलेलं आहे. पण बुद्ध काळामध्ये असं कुठलं वातावरण नव्हतं ध्यानाचं 2600 वर्षापूर्वी. त्यावेळेला जे वातावरण होतं, ते कोणतं होतं? बुद्धांनी त्यावेळेला सांगितलं होतं, की 3 प्लेसेस आहेत जिथं तुम्ही ध्यान करू शकता. अरण्यगतो वा, याचा अर्थ होतो, की जंगलामध्ये म्हणजे अरण्याच्या वातावरणामध्ये. दुसरं प्लेस सांगितलं होतं झाडाच्या खाली, रुक्ष मूलगतो वा, म्हणजे झाडाच्या खाली. आणि तिसरं सांगितलं होतं शून्यागारगतो वा, म्हणजे शून्यागारमध्ये. तर शून्यागार म्हणजे काय? एक छोटीशी रूम, ज्या रूममध्ये लाईट नाहीये, काहीच नाहीये, अंधार आहे आणि शांतपणे तुम्ही तिथं बसू शकता. कसं बसायचंय? पालथी मार्के, म्हणजे मांडी घालून दोन्ही हात मांडीवरती किंवा पुढ्यामध्ये ठेवून, पाठ मान सरळ, डोळे पूर्णपणे बंद झालेले आणि नाकावरती लक्ष केंद्रित करत श्वास आत जातोय, बाहेर येतोय, याकडे लक्ष केंद्रित करत ध्यानाची सुरुवात करायची. असं सांगितलेलं आहे. एवढं सिंपल आहे. ठीक आहे. हा एक अनुभव देण्याचा प्रयत्न चालला आहे सगळ्यांना, की अशा पद्धतीने तुम्ही जर का ध्यानाचा सराव केला, तर तुम्ही कुठेही बसून ध्यान करू शकता. तुमच्या ऑफिसमध्ये बसून करू शकता, तुम्ही वॉक करताना करू शकता, प्रत्येक ठिकाणी करू शकता. ठीक आहे. तर 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ. पण हा ब्रेक मौनमध्ये असेल. आपण कुणीही एकमेकाशी बोलणार नाही. आपल्याला फक्त एकच ऑब्झर्व्ह करता आहे चालताना. आपण वॉकिंग मेडिटेशन नंतर घेऊच. परंतु आपल्याला फक्त आता ब्रेकमध्ये निसर्ग बघायचा आहे. जे काही कानावरती पडतंय ते फक्त ऐकायचं आहे. कुठलीही प्रतिक्रिया आपल्याला द्यायची नाहीये. ठीक आहे. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, बिलकुल नाही. हे बघत असताना आपण चालतोय याचीच फक्त जाणीव. श्वास येतोय, जातोय. जर तिथं लक्ष जात असेल तर ओके. नसेल जात तर सोडून द्या. फक्त चालताना चालतोय, बघताना बघतोय, ऐकताना ऐकतोय, एवढीच जाण आपल्याला ठेवायची आहे. ठीक आहे. 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ. एवढ्याच परिसरामध्ये आपण राहणार आहोत. ठीक आहे. ओके. मोबाईल काढा. त्याचा कॅमेरा ऑन करा. ठीक आहे. आता प्रत्येकाने ना कुठला तरी एक ऑब्जेक्ट घ्या. कोणता तरी एक ऑब्जेक्ट. तिथे हा कॅमेरा तुम्हाला सेट करायचा आहे. ठीक आहे. हा कॅमेरा तुम्ही घेतला एक ऑब्जेक्टला. उदाहरणार्थ मी इथे हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि मी इथं सिलेक्ट करून ठेवला. ठीक आहे. आता नेचर असल्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही. तुम्ही व्यक्तीवरती सिलेक्ट करा. म्हणजे तुम्ही यांच्यावरती सिलेक्ट करा, तुम्ही त्यांच्यावरती सिलेक्ट करा. करा सिलेक्ट. कॅमेरा सिलेक्ट करा. पोर्ट्रेट मोडमध्ये जा. यांच्यावरती सिलेक्ट करा तुम्ही कॅमेरा असा. असा घ्यायचा. पोर्ट्रेट मोडमध्ये त्यांच्यावरती हे असं बघा. हे हे जे आहे ना, हा जो येलो डॉट येतोय, त्याला सिलेक्ट करा. फोकस करा त्याला. ठीक आहे. त्याला क्लिक करा. फोकस केल्यानंतर, लॉक केल्यानंतर क्लिक करा. पोर्ट्रेट मोड हां. तुम्ही नॉर्मल मोडला जर घेतलं तर तुम्हाला मला जे सांगायचं ते लक्षात येणार नाही. ठीक आहे.
ओके झालं. आता तो फोटो तुम्ही बघा. जे पोर्ट्रेट मोडमध्ये फोटो काढले जातात, जेव्हा आपण सिलेक्ट करतो, तर त्यावेळेला जे सिलेक्ट केलेलं आहे, ते क्लिअर दिसतं आणि बाजूचं जे आहे, ते डिफ्यूज दिसतं. आलं? म्हणजे जसं आपण सृष्टीला बघतो फोटो काढताना ज्या पॉइंटला तुम्ही फोकस केलेला आहे, तो पॉइंट क्लिअर होतो. बाकीचा पॉइंट डिफ्यूज होऊन जातो. बरोबर आहे? तसंच आपल्या मनामध्ये जेव्हा आपण ध्यान करत असतो, तर हे जे विचार येतात किंवा चंचलता निर्माण होते, तर हे असंच आहे. जसा निसर्ग आहे आपल्यासमोर, तशाप्रमाणे हा आतला निसर्ग आहे. तो आपल्यासमोर आहे. आपल्याला फोकस कुठं करायचं आहे ध्यानामध्ये? तर आपल्याला फोकस करायचं आहे आनापान करत असताना श्वासावर. जर श्वासावरती फोकस केला, तर हे मनातल्या विचारांकडे लक्ष जाईल का? हे जे चंचलता आहे, ही कमी करायची असेल, तर आपल्याला फोकस कुठं करायला लागेल? श्वासावरती. तर आनापानाच्या माध्यमातून ही जी ब्रीथिंगची प्रॅक्टिस आहे, ही प्रॅक्टिस आपण आज करणार आहोत. ठीक आहे? तर बुद्धांनी सांगितलेलं एक श्वासाच्या आधारावरचं ध्यान आहे, ज्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. या ध्यानाच्या माध्यमातून मन शांत, स्थिर आणि एकाग्र होण्यासाठी मदत होत असते. आपण साधारणतः पुढचे 30 मिनिटं हे ध्यानाचा अभ्यास करू. लास्ट टाईम सगळे इन्स्ट्रक्शन मी दिलेले असल्यामुळे मी आता रिपीट ते करणार नाही. फक्त तुमच्यासाठी गणेश मी इन्स्ट्रक्शन देईल. बसण्याच्या ज्या पद्धती आहेत ध्यानाच्या 5 प्रकारच्या पद्धती आहेत. एक व्हिडिओ आहे आपला, त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे. तो तुम्ही नंतर बघून घ्याल. आता सध्या दोन्ही पाय सरळ जसं तुम्ही सुखासनामध्ये बसू शकता तसं बसा. दोन्ही हात मांडीवरती, पाठमान सरळ. हळूवारपणे हात वरती घ्या आणि हळूवारपणे खाली सोडा. तुम्ही मांडीवरती हात ठेवू शकता किंवा असे हात ठेवू शकता. ठीक आहे. जे काही आजपर्यंत आपण शिकलेलो आहोत, जे काही आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे, ते सगळं ज्ञान इथून पुढच्या 2 तासासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि आपण पूर्ण जे इन्स्ट्रक्शन आहेत, जे बुद्धांनी सांगितलेल्या पद्धतीचे ध्यानाच्या पद्धतीचे इन्स्ट्रक्शन आहेत, त्याला आपण फॉलो करायचं आहे. ठीक आहे. हळूवारपणे डोळे बंद करा. हातामध्ये घडी असेल, चष्मा असेल, सर्व काही काढून ठेवा. काही वेळ आपण आनापानसती ध्यान साधनेचा अभ्यास करणार आहोत. आनापान सती हा पाली शब्द आहे. त्याचा अर्थ असा होतो, आन म्हणजे श्वास आत घेणे, अपान म्हणजे श्वास बाहेर सोडणे आणि सती म्हणजे येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाच्या बाबत जागृत राहणे किंवा त्याला पाहणे. श्वास आत जातोय तर शरीर जाणत आहे की श्वास आत जात आहे, जात आहे, जात आहे. आता श्वास आत जाणं बंद झालं. श्वास बाहेर जातोय, शरीर जाणत आहे. श्वास बाहेर जाते, बाहेर जाते, बाहेर जाते. आता जाणं बंद झालं. केवळ याकडेच आपल्याला बघायचं आहे. की प्रत्येक क्षणाची जागृती. म्हणजे 24 तास कसं जागृत राहायचं, हे आजपर्यंत कोणीच शिकवलेलं नव्हतं. आज आपण सकाळी उठल्यापासून तर इथे येईपर्यंत किती वेळ जागृत होतो? किती वेळ आपल्या लक्षात राहिलं, की हां, मला ह्या-ह्या गोष्टी करताना मी जागृत आहे. राहिलं का? ही 24 तासाची जर जागृती आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये निर्माण झाली, तर आपलं जीवन बदलेल का नाही बदलेल? आपल्याकडून चुकीचं काम होईल का? नाही होणार. आणि ही 24 तासाची जागृती करण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी बुद्धांनी इरियापद पब्बंगमध्ये एक्सप्लेन केलं, की तुम्ही बसलेले आहात, तर हे जाणलं पाहिजे तुम्ही बसलेले आहात. चालताना हे जाणा, की तुम्ही चालत आहात. उभं राहताना हे जाणा, की तुम्ही उभे राहिलेले आहात. झोपलेले असताना हे जाणा, की तुम्ही झोपलेले आहात. ह्या 4 स्टेपमध्येच आपण दिवसभरामध्ये असतो. त्याच्यानंतर जेवताना
आपण जेवण करत आहे हे जाणलं पाहिजे. आपण जेवतानाही कसं जेवतो? घास घेतो आणि लगेच टाकतो. बरोबर आहे. बोलताना पण आपण जर अवेअर नसलो, आपण जर जागृत नसलो, तर आपल्या वाणीमधून असे काही शब्द निघतात, की ज्याच्यामुळे त्रास होतो. समोरच्या व्यक्तीचंही मन दुखतं आणि आपल्यालाही नंतर त्याचा त्रास होतो. बरोबर आहे. बघताना पण आपण काय बघतो? कसं बघायला पाहिजे? ही सुद्धा एक आर्ट आहे. ही सुद्धा एक जागृतीची मेडिटेशन आहे बघताना पण. कशा पद्धतीने बघितलं? आता आपण आपण एवढे सगळे बसलेलो आहोत. हे सगळं पाना-फुलांना बघतोय. कसं बघतोय? प्रत्येक जणांना जर मी विचारलं, की तुम्ही काय बघताय? तुमचं एक्सप्लेनेशन वेगळं राहील. महेंद्रचं वेगळं राहील, विवेकचं वेगळं राहील, विशालजींचं वेगळं राहील, ऋतुराजचं वेगळं राहील, प्रेमजींचं वेगळं राहील, गणेशजींचं वेगळं राहील. बरोबर आहे का नाही? म्हणजे वेगवेगळ्या व्हिजनने आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो. बरोबर आहे? जशी चित्ताची अवस्था आहे, तसं आपण सृष्टीला बघतो आणि प्रत्येकाच्या चित्ताची अवस्था डिफरंट आहे. ठीक आहे? सो एवढं सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच होता, स्पेशली तुमच्यासाठी, की तुम्ही विपस्सी साधक आहात आणि ऑलरेडी सतीपट्टण झालेले म्हणून मी एवढं सगळं एक्सप्लेन केलं. आपण इथं का? आता प्रश्न हा आहे, की आपण इथं का आणि हे का सुरू झालं? हे याच्यासाठी सुरू झालं, की सामूहिक ध्यानाचा अभ्यास केल्यामुळे एकमेकांना त्याचा फायदा होतो. आणि हे सामूहिक ध्यानाची प्रॅक्टिस करत असताना आपण कशा पद्धतीने ही प्रॅक्टिस केली पाहिजे, याचं एक मेथड बुद्धांनी सांगितलेली आहे. पद्धत सांगितलेली आहे. ती पद्धत मला जेवढी माहीत झालेली, ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी टीचर नाहीये. ठीक आहे. मी कुठलाही असं म्हणजे संन्यासी व्यक्ती नाहीये. तुमच्यासारखाच तुमच्यासोबतच राहणारा मी आहे. माझं पण लग्न झालेलं आहे. मलाही एक मुलगा आहे. बरोबर आहे. मलाही प्रपंच आहे. मीही जॉब करतो. पगार कमवून आणतो आणि त्याच्यावरती माझा परिवार चालतो. सेम. बरोबर. फरक एवढाच आहे, हे सगळं करत असताना जो काही आध्यात्मिक पाथ आहे, धम्म आहे, त्या धम्मासोबत कनेक्टेड राहून हे करत आहे. आणि जे मला बेनिफिट मिळाले, जो अनुभव मी घेतला, की हे कशा पद्धतीने तुम्हाला पण मिळू शकतं, ते फक्त शेअर करण्याचं काम सध्या चालू केलेलं आहे. आणि त्याला नाव दिलं आपण, याची जी सुरुवात झाली, टॅलेंट्री नावाचे अ, विवेक माझा लहान बंधू आहे. त्यांची ऑर्गनायझेशन आहे आणि त्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मेडिटेशन इन शून्यागार म्हणजे लेणीच्या वातावरणामध्ये, लेणीच्या परिसरामध्ये, ती लेणी जी निर्माण झालेली ती ध्यानासाठी, तपण्यासाठी निर्माण झालेली आहे. आणि तिथे ध्यान करण्याचा अनुभव मिळावा, त्यासाठी एक सीरीज सुरू झाली आणि त्या माध्यमातून हे सगळं आता पुढं-पुढं जातंय. ठीक आहे. तर 5 मिनिटासाठी पुन्हा एकदा आपण डोळे बंद करणार आहोत. एक लक्षात घ्या, हे करत असताना जे काही सुत्तपठण चालू आहे, हे खूप म्हणजे पॉवरफुल गोष्ट आहे आपल्यासाठी. मनाला शांत करण्यासाठी शांत वातावरण पाहिजे का? तर 100% पाहिजे. कारण आपण नवीन आहोत. आपण काही एवढे तपलेले तपस्वी किंवा एवढी चांगली आपली खूप पॉवरफुल प्रॅक्टिस आहे अशातला काही प्रकार नाहीये. आपण त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण संधी प्राप्त झाली आपल्याला, की अशा ठिकाणी बसलेलो आहोत आपण, की जिथे पक्ष्यांचाही आवाज, मोरांचा आवाज, निसर्गाचा आवाज, सुत्तांचा आवाज आणि इतर लोकांचाही आवाज, हे सगळं आपल्याकडे कानावरती पडतंय. आणि हे सगळं पडत असताना आपण श्वासाला बघायचं. ते काही एवढं सोपं नाहीये. बरोबर आहे. जरी आपण बोलत असलो तर एवढं काही ते सोपं नाहीये. पण आपल्याला प्रयत्नपूर्वक हे करायचं आहे. जेव्हा आपण प्रयत्नपूर्वक करतो, तेव्हा हळू ते नैसर्गिकरित्या होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. तर 5 मिनिटासाठी पुन्हा एकदा आपण शरीर, मन आणि श्वास यासोबतचा संबंध बघणार आहोत आणि नंतर वॉकिंग मेडिटेशनकडे आपण जाणार आहोत. इरियापत पर्व म्हणजे इरियापत पब्बन याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे, एक पेज आहे तेवढं मी फक्त वाचन करतो आणि मग आपण वॉकिंग मेडिटेशनला जाऊ. तर शांतपणे फक्त समजण्याचा प्रयत्न करा. पुरानी भाषा में इरियापत कहते थे शरीर की हरकतों को प्रमुख रूप से
ये हरकतें 4 प्रकार की होती है: बैठना, खड़े होना, लेटना और चलना। साधना के समय अधिकतर बैठकर ही ध्यान करना होता है, जैसे कि आनापान पर्व में बताया गया, पालथी मारकर, शरीर को सीधा रखकर इत्यादि। परंतु कोई व्यक्ति चौबीसों घंटे बैठे नहीं रह सकता। उसे किसी कारणवश खड़ा भी होना पड़ता है, चलना भी पड़ता है, लेटना भी पड़ता है। तो उस समय भी साधना छूट न जाए, इसके लिए यह इरियापत पर्व सिखाया गया है। इस प्रकार साधक चलते हुए बखूबी जानता है, मैं चलता हूँ। ऐसे ही ठहरे हुए बखूबी जानता है, मैं ठहरा हूँ। बैठे हुए बखूबी जानता है, मैं बैठा हूँ। लेटे हुए बखूबी जानता है, मैं लेटा हूँ। जैसे जैसे उसकी काया अवस्थित होती है, वैसे वैसे वह उसे बखूबी जानता चला जाता है। पर यह सब करते हुए भी उसे बने रहना होता है। आतापि संपजानो सतीमा, उद्योगशील, संप्रज्ञानी और स्मूर्तिमान। आतापि संपजानो सतीमा, ह्या 3 शब्दांवरतीच खूप मोठं विश्लेषण आहे. आज आपण ते घेणार नाही. जैसे आनापानसती से भी काम आरंभ करने पर तत्काल ही शरीर पर होने वाली वेदनाओं की जानकारी नहीं होने लगती है। इसमें प्राय 2-3 दिन का समय लग ही जाता है। ऐसे ही यदि कोई व्यक्ति आनापानसती से काम आरंभ न करके इरियापत पर्व के अनुसार काम आरंभ करे, तो उसे भी शरीर की हलन-चलन की सतत जानकारी बनाए रखने पर तत्काल ही वेदनाएँ अनुभव नहीं होने लगती, बल्कि कालांतर में क्षण-क्षण महसूस होती है। शरीर पर होने वाली वेदनाओं की जानकारी होने का तात्पर्य है संप्रज्ञान के साथ जुड़ जाना। संप्रज्ञान सही मायने में तभी संप्रज्ञान होता है जब व्यक्ति को इन वेदनाओं के उत्पाद, व्यय की साफ-साफ जानकारी होने लगे। धीरे-धीरे शरीर की सभी अवस्थाओं में सारे शरीर की वेदनाएँ और उनका उत्पाद व्यय स्वानुभूति पर उतरने लगता है। इसके उपरांत साधक अपनी सक्रिय अभ्यास जारी रखकर सभी अवस्थाओं में से गुजरता है, जिनका उल्लेख पिछले पर्व में किया गया है। वस्तुतः इस सूत्र के इस प्रकार के जितने भी अनुच्छेद हैं, वे अपने आप में संपूर्ण साधना है। कहीं से भी काम शुरू किया जाए और कैसे भी शुरू किया जाए, आगे आकर सभी निर्धारित स्टेशनों में से गुजरना ही पड़ता है और तभी निर्वाण के अंतिम लक्ष्य तक पहुंचा जाता है. ठीक आहे. म्हणजे हे जे काही आपण शिकत आहोत, हे काय महेंद्र शाक्य स्वतःच्या मनाचं सांगत नाहीये. त्याच्यासाठी हे पुस्तक तुमच्यासमोर मी आणलेलं आहे. कारण बरेचदा असं होतं, मी मागच्याही सेशनमध्ये सांगितलं, की खूप सोशल मीडियावरती स्पिरिच्युअल टीचर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या प्रॅक्टिसेसला आपण गेल्यामुळे नोविंगली, अननोविंगली आपलं स्वतःचं नुकसान करून घेतोय. म्हणून जी रिअल प्रॅक्टिस आहे, रिअल साधना आहे, ती जर आपण शिकलो तरच रिझल्ट भेटणार आहे. अदरवाईज भेटणार नाही. ठीक आहे. आता आनापानसती ध्यान आपण का केलं? याचं एक उदाहरण देऊन आपण पुढच्या सेशनला जाऊ. हे ध्यान कशासाठी केलं आपण? की नदीचं पाणी आहे. नदीचं पाणी जर का स्थिर नसेल, तर आपल्याला खालचा तळ दिसणार आहे का? नाही दिसणार. बरोबर आहे. नदीच्या पाण्यातला तळ जर बघायचा असेल, तर नदीचं पाणी शांत लागेल. बरोबर आहे. जर शांत पाणी असेल, तर खालचा तळ आपण बघू शकतो. त्याच्यात मासे आहेत का? त्याच्यामध्ये घाण आहे का? कचरा आहे का? कमळाची फुलं लागलेली आहेत का? जे काही असेल, मोती आहेत का? जेम्स आहेत का? हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये जर पाणी स्थिर आणि शांत असेल तर पाहायला मिळणार आहे. याच उदाहरणासारखं आपलं मन आहे. आपल्या मनाचा जर तळ आपल्याला बघायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? मनाला शांत आणि स्थिर करावं लागेल. तरच आपल्याला मनाच्या खालचा तळ दिसणार आहे. अदरवाईज दिसेल का? नाही दिसणार. आणि मग हा
मनाला शांत आणि स्थिर करण्याचा फॉर्म्युला काय? जसं नदीचा तळ शांत करण्यासाठी काहीतरी आहे ना त्याला फॉर्म्युला. काय आहे त्याला फॉर्म्युला? ती वाहती राहते. बरोबर आहे. वाहती राहते. त्याच्यामध्ये हलनचलन नाही. समुद्राचं पाणी कसं असतं? खळखळीत असतं. तो येतो जातो. त्याचा तळ कधीच बघू शकत नाही आपण. कारण ते त्याच्यामध्ये लाटा येत असतात. भरती ओहोटी त्याची कंटिन्यू चालू राहते. तसंच आपल्या मनाचं पण आहे. आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये समुद्र पण आहे आणि नदी पण आहे. तर ते कधी दिसेल? ज्यावेळेला मन आपण शांत आणि स्थिर करू आणि शांत आणि स्थिर करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे? काय टीचिंग दिलेली बुद्धांनी? तर आनापानसती, श्वास. श्वास बघितला की आपण वर्तमानात येतो. वर्तमानात आलो की लगेच आपल्याला जाणवायला लागतं. मनातले विचार, जे काही आवाज ऐकतोय, सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. मन भटकायला लागतं. आपण पकडायचा प्रयत्न करतो. परत वर्तमानात आणतो. परत श्वासाकडे बघतो. ही प्रक्रिया करत प्रॅक्टिसनुसार आपल्याला हळू दिसायला लागतं, की आपलं मन आज अर्ध्या तासाच्या ध्यानामध्ये, पाऊण तासाच्या ध्यानामध्ये, 1 तासाच्या ध्यानामध्ये 1 मिनिटासाठी शांत होतं. 1 मिनिटासाठी मी माझ्या मनाला बघू शकलो. 1 मिनिटासाठी मी श्वास बघू शकलो. मनाला बघू शकलो म्हणजे काय? श्वासाला बघू शकलो. ही वेळ आपल्याला वाढवायची. 1 मिनिटाची 2 मिनिटं, 2 मिनिटाची 3 मिनिटं. कधी-कधी 1 सेकंद मन फक्त टिकेल पूर्ण अर्ध्या तासामध्ये. ओके, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ती प्रगतीच आहे. एक स्टेप पुढेच चाललेलो आहे. आणि हळू ते 1 सेकंदाचे 5 सेकंद, 10 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिट, 10 मिनिट, 1 तास, दीड तास. दीड तास बसलोय. एक क्षण मन भटकत नाही, काहीच होत नाही. श्वासाकडेच लक्ष आहे. अशी पण अवस्था यायला वेळ लागत नाही. आणि हे काही कठीण नाहीये. प्रॅक्टिस, रेग्युलर आणि प्रामाणिक हा शब्द मी आवर्जून वापरेल. प्रामाणिक प्रॅक्टिस याला गरजेची आहे. अदरवाईज ते शक्य नाही. ठीक आहे? तर असा आनापानाचा आपण अभ्यास केला. आपण समजून घेतलं. आता आपण हाच आनापानाचा अभ्यास वॉकिंग मेडिटेशनमध्ये अप्लाय करणार आहोत. ठीक आहे? चंचल मन असेल किंवा खूप कामामध्ये असो, उदाहरण कामाचं घेऊ आपण, चंचलता थोडं बाजूला ठेवू. कामामध्ये आहे आणि खूप महत्त्वाचं काम आहे आणि आपल्याला ते टाईम बाउंडमध्ये कंप्लीट करायचं आहे आणि ते करत असताना आपल्याला तो वेळ मॅच करायचा आहे. तर काय करतो आपण? आपली चालण्याची स्पीड बदलते. उदाहरण, जॉबला जायचंय. मला रिपोर्टिंग करायची आहे आणि 10 वाजता माझं स्टोअर ओपन होणार आहे आणि मला झालेले आहेत 9:55. मी आहे मोंडा नाका सिग्नलवरती. महेंद्र, तुमची स्पीड काय होईल गाडीची? बरोबर आहे. विचार आहे ना, तो विचार पळवतो आपल्याला. तसंच शरीराचं पण आहे. शरीर काय करतं? दिलेल्या सिग्नलला फॉलो करतं. बरोबर? तर वॉकिंग मेडिटेशनमध्ये आपण काय ऑब्झर्व्ह करणार आहोत, की हे सगळ्या कृती करत असताना याला थांबवायचंय का? बिलकुल नाही. आता मला ते 5 मिनिटात स्पीड मॅनेज करायचाच आहे. मला ड्युटी रिपोर्ट करायचीच आहे. तर याचा अर्थ असा नाही, की आपण ते चालत असताना एकदम हळू चाला. असं नाहीये ते. बरोबर आहे. आपण हे जाणणं, की मी ही स्पीड वाढवलेली आहे आणि ती वाढवलेली स्पीड जागृतपणे आपण काय केलेली आहे, त्याला बघत जागृतपूर्वक चाललेलो आहे. तर ॲक्सिडेंट होणार नाही. बरोबर आहे. याच्यावरती खूप व्यवस्थित एक्सप्लेनेशन ऑलरेडी मी मागच्या सेशनमध्ये 2 सेशनमध्ये दिलेलं आहे. आपलं एक धम्मजीवन नावाचं चॅनल आहे, त्याला व्हिजिट करा. तो पूर्ण सेशन बघा 40-45 मिनिटाचा. त्याच्यामध्ये सगळी गाईडलाईन तुम्हाला मिळेल. आता वॉक कसं करायचं? चालताना जागृतपूर्वक कसं चालायचं? तर आपण जेव्हाही चालतो, 2 पद्धतीने आपण चालतो या अभ्यासामध्ये. एक आहे प्रयत्नपूर्वक आणि एक आहे नॉर्मल. तर युजुअली आपण नॉर्मल चालतो. पण आता आपण प्रयत्नपूर्वक चालण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि प्रयत्नपूर्वक चालत असताना पाय दोन्ही पण आपले जमिनीवर आहेत, याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. अनुभव आला? तुम्ही फील केलं जमिनीचा स्पर्श? पायाला फील केला? बरोबर आहे. माती लागलेली आहे, दगड टोचतायत. हा पण अनुभव आपल्याला येतोय. बरोबर आहे ना? आता तो जो अनुभव आलेला आहे, त्या अनुभवासोबत आपण आहोत, कनेक्ट झालेलो. आता हे चालताना कसा अनुभव घ्यायचा? तर चालताना आपल्याला प्रयत्नपूर्वक चालत असल्यामुळे दोन्ही हात आपले समोर ठेवायचे. पाठ मान सरळ, रिलॅक्स. ठीक आहे.
श्वास आत जातो, बाहेर येतो. 2-3 दीर्घ श्वास घेत, हळुवारपणे सोडत, चेहऱ्यावरती प्रसन्नता, शरीरामध्ये प्रसन्नता, आल्हाददायक शरीराचा अनुभव, शरीरामध्ये कसलाही ताण-तणाव, थकवा नाहीये. या अनुभवासोबत आपण ही प्रॅक्टिस सुरू करणार आहोत. ठीक आहे. आपला उजवा पाय जेव्हा आपण उचलणार आहोत, तेव्हा आपण कसा उचलायचा? तर हा दोन्ही पाय जे ठेवलेले आहेत, या पायासोबत श्वास आत जाताना पाय मी उचलला. श्वास सोडत असताना मी पाय जमिनीवर टेकवला. टेकवताना आणि उचलतानाची क्रिया लक्षात घ्या. मी उचलताना पूर्ण पाय उचलला. टेकवताना मी टाच आधी टेकवली. त्याचा अनुभव घेतला. श्वास सोडत, सोडत, सोडत मी हा पाय जमिनीला टेकवला. माझा तळवा, पंजा आणि बोटं टेकली गेली. नंतर माझा मागचा पाय मी उचलला. त्याची पण मी जाणीव घेत आहे. श्वास घेत, घेत, घेत तो पाय मी उचलला. श्वास सोडत, सोडत, सोडत मी हा पाय जमिनीवर पहिले टाच, मग पंजा, मग बोटं. श्वास घेत, घेत मागचा पाय उचलला. पूर्णपणे उचलला. टाच खाली ठेवली, पंजा खाली ठेवला, बोट, श्वास सोडत, सोडत. श्वास घेत, घेत मागचा पाय उचलला. श्वास सोडत, सोडत पहिले टाच, पंजा, बोट. अशा प्रकारे प्रयत्नपूर्वक हळुवारपणे ही प्रॅक्टिस आपल्याला करायची आणि पूर्णपणे जागृत राहायचंय. श्वास घेत पाय उचलायचा, श्वास सोडत पाय खाली ठेवायचा. ठीक आहे. अतिशय आल्हाददायक, अतिशय हळुवारपणे आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. जिथे तुम्ही थांबणार आहात, तिथे तुम्ही पाय दोन्ही एका ठिकाणी ठेवा. ठेवल्यानंतर काही सेकंद तिथेच डोळे बंद करून अनुभव घ्या. शांततेचा अनुभव घ्या. तुम्ही वर्तमानात असल्याचा तुम्हाला अनुभव तिथे जाणवेल. तो अनुभव घ्या आणि त्यानंतर आपल्याला टर्न व्हायचंय. हे टर्न होताना कसं व्हायचं? तर 90 डिग्री हा जो पाय आहे, तो 90 डिग्री घ्यायचा. दुसरा पाय पुन्हा 90 डिग्री. त्याच्यानंतर पुन्हा 90 डिग्री, पुन्हा 90 डिग्री. पुन्हा अगेन बॅक. श्वास घेत पाय उचलला. श्वास सोडत पाय खाली ठेवला. श्वास घेत पाय उचलला. श्वास सोडत पाय उचलला. श्वास घेत पाय उचलला. श्वास सोडत पाय ठेवला. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा. हे करत असताना तुमचं लक्ष जमिनीकडे असेल, पायांच्या बोटाकडे असेल, 1 फूट जास्तीत जास्त अंतर. याच्यामध्ये काय फायदा होईल? मुंग्या आहेत किंवा जीवजंतू, किडे वगैरे असतील, ते तुम्हाला दिसणार आहेत. मैत्री भावनेचा देखील अभ्यास याच्यामध्ये होतो, की आता माझ्या पायाखाली मुंगी येत होती. मी त्याला जाऊ देण्याचा प्रयत्न केला. ती गेल्यानंतर मी पाय खाली ठेवतो. हा सजगताचा अभ्यास आहे. त्याला अवेअरनेस म्हणतात. बरोबर आहे, की आपल्या आजूबाजूची, निसर्गाची, आपल्या प्रत्येक अ, गोष्टी ज्या घडतायत बाजूची, त्याची जाणीव निर्माण होणं म्हणजे सजगता. ठीक आहे. तर सुरू करू आपण या सर्वजण इकडे. विशालजी समोर राहतील. ते ज्या पद्धतीने करतायत त्या पद्धतीने तुम्ही त्यांना फॉलो करा. ठीक आहे. त्यांच्या मागे एका लाईनमध्ये आज हे टेक्निक शिकलो, की चालताना कसं चालायचंय. बरोबर. आता हे रेग्युलर जर प्रॅक्टिस केली, तर याचे तुम्हाला बेनिफिट मिळतील दैनिक जीवनामध्ये. आपण इथं शिकलो आणि प्रॅक्टिसच नाही केली, तर काय नाही संडे टू संडे एक इव्हेंट म्हणून आपण येतोय, प्रॅक्टिस करतोय आणि जातोय. खऱ्या अर्थाने जर आपल्याला बेनिफिट घ्यायचे असतील कुठल्याही प्रॅक्टिसचे, तर आपल्याला ती प्रॅक्टिसचं सातत्य ठेवावं लागणार आहे.
स्पिरिच्युअल जर्नीमध्ये, आध्यात्मिक जर्नीमध्ये मिनिमम 90 डेजचा टाईम पिरियड लागतो. आणि ह्या ज्या प्रॅक्टिसेस शिकवलेल्या आहेत, याचं फळ लगेच आहे. बुद्धांनी जे टीचिंग सांगितलेलं आहे, हे अकालिको आहे. अकालिको म्हणजे काय? की हा सगळ्या काळामध्ये संयुक्तिक धम्म सांगितलेला आहे बुद्धांनी. असं नाहीये, की आता 21व्या शतकात आलो, म्हणजे आता बुद्धांचा धम्म बदलला. आता त्याची ती टीचिंग चेंज झाली, असं नाहीये. बुद्धांचा धम्म हा अकालिको आहे. हे कोणी सांगितलं? सम्यक संबुद्धांनी. सम्यक संबुद्ध कोण होते? जे सर्वज्ञाता होते. सर्वज्ञाता म्हणजे काय? तर त्यांनी ही प्रक्रिया जाणून घेतली मनाची संपूर्ण, की हे कशा पद्धतीने काम करतं, याचं सायन्स काय हे जाणलं. भूत, भविष्य, वर्तमान हे सगळं ज्यांनी बघितलेलं आहे, ह्याच पृथ्वीचं नाही, या पूर्ण युनिव्हर्सचं ज्याने जाणलेलं आहे, त्याला सम्यक समृद्ध म्हणतात. बरोबर आहे. आणि ते काय म्हणतात, की हा जो धम्म सांगितलेला आहे, हा धम्म अकालिको आहे. म्हणजे कुठल्याही काळामध्ये हा तत्काल फळ देणारा आहे. बरोबर? आणि तो अनुभव पण तुम्ही सगळ्यांनी आता घेतलेला आहे. ठीक आहे. तर आपण वॉकिंग मेडिटेशन केलं, आता आपण स्टँडिंग मेडिटेशन करू, की उभं कसं राहायचं? उभं राहताना कसं राहायचं? उभं राहताना सेम दोन्ही पाय सरळ, हात प्रयत्नपूर्वक समोर. जेव्हाही तुम्हाला असं जाणवेल, की मला आहे थोडासा वेळ, डोळे बंद करूनही करू शकता, उघडे ठेवूनही करू शकता. असं काही गरजेचं नाहीये. पण संधी उपलब्ध असेल तर डोळे बंद केलेले कधीही अतिउत्तम. कारण आपलं मन अजून तेवढं सूक्ष्म किंवा जागृत झालेलं नाही. तर डोळे बंद करायचे. हळूवारपणे 2-3 दीर्घ श्वास घ्यायचे. श्वास घेताना आणि सोडताना संपूर्ण शरीराची जाणीव, चेहऱ्यावरती प्रसन्नता, स्माईल, प्रसन्न चित्ताने जिथे तुम्ही उभे आहात त्या जमिनीची स्पर्शाची जाणीव, शरीरामध्ये होणारी जाणीव, मनामध्ये होणारी जाणीव, याला बघत श्वास आत जातोय आणि बाहेर जातोय, याकडे लक्ष द्यायचं. यासाठी असा काही निर्धारित वेळ नाहीये. तुम्ही 1 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं जसं तुम्हाला शक्य आहे, तेवढा वेळ तुम्ही याचा अभ्यास करू शकता. प्रत्येकाने त्याला जेवढं कळालेलं आहे, तेवढा धम्म शिकवायचा. खोटा नाही, चुकीचा नाही. रेफरन्ससाठी मी पुस्तक तुमच्या समोर आणलं. का आणलं? कारण कुठलाही चुकीचा मेसेज गेला नाही पाहिजे. स्पिरिच्युअल पाथमध्ये चुकीचा मेसेज जर गेला आणि चुकीची प्रॅक्टिस जर लोकांना शिकवली, तर ते सगळ्यात मोठं अकुशल कर्म ठरतं. आणि असं कर्म करणारा जो कोणी व्यक्ती असतो, त्या व्यक्तीला चांगली फळं मिळत नाहीत. म्हणून धम्माच्या पाथवरती, या स्पिरिच्युअल पाथवरती जे ऑथेंटिक आहे, जेवढं माहीत आहे, तेवढंच शेअर करायचं. जे माहीत नाही मला, मी तुम्हाला स्पष्ट सांगेल, की हे मला माहीत नाही. आपण याचं उत्तर पुढच्या सेशनमध्ये चर्चा करू. ओके? ठीक आहे. सो मला वाटतं 9 वाजलेत आपले. आपण काही प्रश्न असतील तर त्याच्यावर चर्चा करू. अदरवाईज तो जे नवीन आलेले आहेत त्यांचे अनुभव घेऊन आपण थांबूया. माझं नाव ऋतुराज अनंतराव काळे आहे आणि N6मध्ये राहतो. मी घरी पण मेडिटेशन करायचो, पण घरी जे आहे ते खूप भूतकाळ आणि भविष्यकाळातले विचार जे आहेत ते खूप डिस्टर्ब करायचे. पण इथं जे आहे ते म्हणजे खूप पॉझिटिव्हली आणि एकदम छानपणे मेडिटेशन होतं. प्रॅक्टिस केली ती मी अगोदरच्या सेशनमध्ये सरांनी सांगितल्यावर. पण इथं जी प्रॅक्टिस होती ती घरी थोडी अवघड जाते मला. त्याच्यामुळे रविवारचं सेशन खूप महत्त्वाचं असं मी मानतो. ओके. पहिल्यांदाच मेडिटेशनसाठी आलेलो आहे आणि इथं आल्याच्या नंतर खूप छान वाटलं मला आणि यानंतर असं वाटतं की मी कंटिन्यू करेल. बस माझं नाव महेंद्र गायकवाड आहे. मेडिटेशनसाठी आज पहिल्यांदा आलेलो आहे मी. मला मनावर कंट्रोल म्हणजे मनावर ताबा कसा आहे हे मला खूप चांगलं वाटलं. म्हणजे मनावर ताबा केला म्हणजे त्याच्यावर आपलं कंट्रोल आहे शरीरावरती,
हे मला शिकायचं, मला मेडिटेशन करणं चांगलं वाटलं. इथून कंटिन्यू रेग्युलर करेन. थँक्यू सर. माझं नाव विशाल रगडे. आजचं माझं पहिलं सेशन होतं. महेंद्र गायकवाड माझा मित्र, त्यांनी सर शाक्य सरांचं नाव सांगितलं आणि असा सर रविवारी इव्हेंट्स असतो. म्हणजे ध्यान वगैरे शिकवलं जातं. तसं मी अगोदरच साधक होतो. 2009लाच माझी ध्यान साधना झाली होती आणि घरी मी नेहमी करत असतो. पण आज माझा हा लेणीच्या पायथ्याशी म्हणजे बुद्ध लेणीच्या पायथ्याशी आज हा वेगळ्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा माझा पहिलाच अनुभव इथं मला सरांसोबत आला आणि सरांनी खूप मार्गदर्शन केलं. काही जे प्रश्न होते त्याचे खूप काही उत्तरं मिळाले आणि त्यातला एक नवीन भाग म्हणजे वॉकिंग मेडिटेशन हा माहितीच नव्हता जास्त. तो सुद्धा मला एक इथं अनुभवायला मिळाला.